संजय नाईक सर आहेत मनसेचे सर. संजय नाईक सर, काय सांगाल, आज तुम्ही या सत्याच्या मोर्चात सहभागी झालेला? मुळात हा आक्रोश जनतेचा आहे. फक्त वाद कुठेतरी पेटली माननीय राजसाहेबांच्या रूपाने, माननीय उद्धव साहेबांच्या रूपाने. आज आपण पाहताय की पुन्हा महाराष्ट्र या ठिकाणी ज्या पद्धतीने 2014 पासून या भारतीय जनता पार्टीने वोट चोरी करून सरकार देशामध्ये सुद्धा आणि महाराष्ट्रामध्ये ज्या फितुरीने त्यांनी सत्ता मिळवली. खरं म्हणजे 2017 साली माननीय राजसाहेबांनी या देशातल्या सगळ्या राजकीय पक्षांना विनंती केली होती की काहीतरी तिथे चुकीचं घडतं आहे. परंतु दुर्दैवाने यावेळेला जी लोकसभा झाली आणि यावेळेला जी विधानसभा झाली त्याच्यामध्ये सगळ्यांना दिसू लागलं की कुठेतरी चोरीचं सरकार, ज्या ठिकाणी एवढ्या पद्धतीने आमदार निवडून आल्यानंतर भयान शांतता महाराष्ट्रामध्ये होती ती साहेबांनी दाखवून दिली. आणि त्याच विरुद्ध आज ह्या ठिकाणी या सरकारला जागं करायला, निवडणूक आयोगाला जागं करायला, कारण आपण पाहिलं मध्यंतरी सगळे पुरावे शौचालयामध्ये नावं आहेत, एकेका घरामध्ये 200 नावं आहेत. ही चोरी जी गेल्या वेळेला संध्याकाळी 5 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ज्या पद्धतीने कित्येक लाख मतदान या महाराष्ट्र सरकारने दाखवून दिलं, त्याचमुळे हा जो आवाज आज माननीय राजसाहेबांच्या आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून जागं करण्यासाठी आम्ही सगळे पक्ष भेद सगळं सोडून या रस्त्यावरती उतरलेलो आहोत. अगदी तुमचे जे विरोधक आहेत, जे भाजप असतील, यांच्याकडून असं देखील म्हणताय तर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस हा तुम्हाला मुद्दा आठवला नाही का? आत्ताच मुद्दा आठवतोय का तुम्हाला, असं देखील ते म्हणतात आणि टीका केली जाते याच्यावरती. मी तुम्हाला सांगितलं की 2014 सालीच माननीय 17 सालीच माननीय राजसाहेबांनी ते आवाज उठवले. परंतु इतर पक्षांचा विश्वास हा 2014 जी आता निवडणूक झाली त्यावेळेला सगळ्या पक्षाचा विश्वास आला की माननीय राजसाहेब ठाकरे बोलत होते ते योग्य होतं. त्यामुळे आपल्याला सुद्धा कळतं आहे, सगळ्या जनतेला कळतं आहे की ह्या ठिकाणी महाराष्ट्रात आणि देशात ज्या ज्या पद्धतीने आश्वासन दिले गेले, आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने ओला दुष्काळ आला आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा आजपर्यंत फसवण्याचेच कार्यक्रम गेली अनेक वर्ष ह्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. त्यामुळे कुठेतरी मी तुम्हाला नेहमी सांगतो की जनता झोपलेली नाही, जनता डोळे सताळ उघडे ठेवून आहे. 100 पापं, आपलं म्हणणं आहे की 100 पापं घडल्यानंतर एक इतिहास घडतो, त्या इतिहासाची नांदी आजपासून या महाराष्ट्रामध्ये सुरू होईल. अगदी शिवसेनेचे खासदार संजय राऊत या आंदोलनात उपस्थित नाही आहात. आता तुम्ही शिवसेना आणि मनसे देखील एकाच व्यासपीठावरती आज पाहायला मिळणार आहे. काय म्हणजे नक्की काय भावना आहे? संजय राऊत, एक संजय राऊत गेल्यावर अनेक संजय नाईक सारखे अनेक संजय ह्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये आणि शिवसेनेमध्ये आहेत. काळजी करू नका. त्या महाभारतामध्ये संजयने युद्धाचं जे चित्र एका आंधळ्या माणसाला दिलं होतं, तसंच यावेळेच्या लाखो संजय ह्या महाराष्ट्रामध्ये जे आहेत, ह्या संजयच्या रूपाने पुऱ्या देशाला जे काही चोरी होते, जे काही चुकीचं घडते हे दाखवते.